राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगरचं राजकारण आतापर्यंत ना पवारांना कळलंय ना ठाकरेंना, परंतु येथील स्थानिक नेत्यांनी मात्र ते जाणले। राजकारणाचं बाळकडू नगरच्या मातीतूनच रुजलंय। त्यामुळे कित्येक घराण्यांची येथे तब्बल 3-4 पिढ्यांपासून सत्ता आहे। जिल्ह्यातील 12 विधानसभा व 2 लोकसभा मतदारसंघात साखर कारखाने व शिक्षण संस्थांच्या सहकाराचा जाळं पसरले। त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खुर्ची टिकवण्यासाठी व विरोधकांना खुर्ची हिसकावण्यासाठी येथे कायम संघर्ष करावा लागतो। सध्याची सत्ता स्थाने पाहिली तर विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कठीण जाण्याची शक्यता व्यक्त दिसत आहे। नगर जिल्ह्याच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह। नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। सहकाराची पंढरी असलेल्या नगर जिल्ह्यात गेल्या वेळेच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला। त्यात संगमनेरचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, नेवाशाचे माजी मंत्री शंकरराव गडाख, राहुरीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले, पाथर्डीचे साखर सम्राट प्रताप ढाकणे, अकोल्याचे युवा नेते वैभव पिचड, श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप, श्रीगोंद्याच्या साखर सम्राट अनुराधा नागवडे यांचा समावेश होता। विशेष म्हणजे या सगळ्याच नेत्यांकडे साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्थांचे जाळे आहे, दूध संघ, डिस्टिलरी प्लांट, सोसायट्यांवर त्यांचीच सत्ता आहे। परंतु तरीही भगव्या वादळाने व लाडक्या बहिणींच्या लाटेने त्यांचा पराभव झाला। दरवेळीप्रमाणे विरोधकांनी ईव्हीएम मशीनवर खापर फोडले, मात्र न्यायालयाने त्यावर कठोर शब्दात उत्तरही दिले। या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नेवाशाचे विठ्ठल लंघे, संगमनेरचे अमोल खताळ, श्रीगोंद्याचे विक्रम पाचपुते, पारनेरचे काशीनाथ दाते यांच्यासारखे नेते पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढले। त्यात पाचपुते वगळता इतर तिन्ही नेते अगदीच सामान्य कुटुंबातले आहेत। त्यांना ना सहकाराचा अनुभव आहे ना सत्तेचा, तरीही मतदारांनी त्यांना संधी दिली। आता येत्या 3-4 महिन्यात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे। नगर जिल्ह्यातील वातावरण पुन्हा एकदा पेटणार आहे। जिल्ह्याचा बदललेला मूड कायम ठेवण्यासाठी महायुती कामाला लागली आहे। दुसरीकडे सत्ता गेल्यानंतर शहाणे झालेले सहकारातील नेतेही बाह्या वर करून रस्त्यावर दिसू लागले आहेत। बैठका, सभा, नियोजन सुरू झाल्यामुळे नगर जिल्ह्याचे राजकारण ऐन पावसाळ्यात गरम झाले आहे। गेल्या वेळी लाडक्या बहिणींच्या लाटेने महाविकास आघाडीची गणिते चुकवली, परंतु आता लाडक्या बहिणींची लाट ओसरली आहे। जिल्ह्यातील अनेक अपात्र महिला लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळल्यामुळे लाडक्या बहिणीची चर्चा थंडावली आहे। शिवाय सरकारने दिलेले 2100 रुपयांचे आश्वासनही सत्ता येऊन 6 महिने झाले तरी पाळले नाही। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या जोरावर महायुतीला लढता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे। महायुती सरकारचा गेल्या 6 महिन्यातील लेखाजोखा पाहिला तर विद्यार्थी, शेतकरी किंवा महिलांसाठी इतर ठोस कामे झाली नसल्याचे विरोधकांचे आरोप आहेत। याच आरोपांना कॅच करून महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उतरण्याचे नियोजन केले आहे। जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या बलाबलाचा विचार केला तर शरद पवार गटाकडे रोहित पवार व काँग्रेसकडे हेमंत ओगले हे 2च आमदार आहेत। विधानसभेला ठाकरे गटाच्या हाताला काहीच लागले नव्हते, परंतु लोकसभेचा विचार केला तर ठाकरे गटाकडे 1 व शरद पवार गटाकडे 1 खासदार आहे। परंतु खासदारांच्या कामाचा लेखाजोखा पाहिला तर फक्त नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके हेच गेल्या 6-7 महिन्यात चर्चेत राहिलेले दिसले। विकास कामे, आंदोलने किंवा सत्ताधाऱ्यांवर आरोप करताना निलेश लंके यांनी महाविकास आघाडीची खिंड लढवली, परंतु त्यांना खासदार भाऊसाहेब वागचौरे, आमदार रोहित पवार किंवा आमदार हेमंत ओगले यांची म्हणावी तशी साथ मिळाली नाही। त्यामुळे खासदार लंके हे एकटे पडल्याचे दिसले। त्याउलट महायुतीच्या सगळ्याच आमदारांनी विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आपापल्या मतदारसंघाला न्याय दिल्याचे दिसले। आमदार विक्रम पाचपुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशीनाथ दाते, आमदार मोनिका राजळे, आमदार विठ्ठल लंघे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार किरण लहामटे यांनी आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न चर्चेत आणले। गेल्या महिनाभरापासून प्रत्येक मतदारसंघ हा ऍक्टिव्ह झालाय। इच्छुकांनी सार्वजनिक कार्यक्रमात रेलचेल सुरू केली आहे। सोशल मीडियावर प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी पोस्ट करताना दिसतोय। लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढताना दिसली तशी ती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही एकत्र दिसेल अशी शक्यता कमी आहे। त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील अनेक नेत्यांना सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत। दुसऱ्या बाजूने विचार केला तर थोरात, गडाख यांच्यासारख्या राज्य पातळीवरील विरोधकांना आपल्या मतदारसंघात गुंतवण्याची खेळी गेल्या वेळी महायुतीने यशस्वी करून दाखवली। आता ही महायुती तशीच खेळी करेल असे दिसते। या नेत्यांना आपापल्या पंचायत समित्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी त्यांच्या मतदारसंघातील आमदारांना महायुतीने ऍक्टिव्ह केलेले दिसते। त्यामुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीची लढाई एकट्या खासदार निलेश लंके यांच्या जोरावर लढून जिंकणे अवघड दिसते। त्यातही हिंदू मुस्लिम वाद चर्चेत ठेवणारी काही प्रकरणे जिल्ह्यात घडली, ती चर्चेत ठेवण्यात आली।
महायुतीची हिंदुत्ववादी व महाविकास आघाडी नेत्यांची मुस्लिम धार्जिणे असल्याची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। एकंदर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगली चुरस येणार आहे। मित्रांनो, एकटे निलेश लंके महाविकास आघाडीची खिंड लढवू शकतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।